चल सरका सरका सरका, मी डॉक्टर आहे, सरका लवकर. अरे बाबा तू काय करतोय? त्याला मांडीवर का ठेवलंय? अहो डॉक्टर, पण मी पिक्चर मध्ये पाहिले. पिक्चर मध्ये असं नसतं रे, रक्ताचा प्रवाह खालून वरपर्यंत असतो. पकडायचं त्याचे पाय पकड. हो हो भाऊ, हो भाऊ, त्याला पकडा, मानीला आधार द्या आणि सपाट जागेवर घेऊन चला. ओ काका, थोडं पाणी आणि साखर घेऊन या. अहो थांबा, अशा अवस्थेत तोंडामध्ये काहीच टाकायचं नसतं. पण का? अहो डॉक्टर, हे काय करताय? अरे नस चेक करतोय. पण नस तर हाताची चेक करतात ना. रक्ताचा प्रवाह मेंदूपर्यंत जातो आहे की नाही ते पाहण्यासाठी. आता जसं मी करतोय तसं तुला करायचंय. इकड नाहीये. अहो लवकरात लवकर ॲम्ब्युलन्सला फोन करा आणि तू इकडे ये रे. 1 मिनिटामध्ये त्याची छाती तुला 100 वेळा प्रेस करायची. हात इकडे ठेव, इकडे. हात सरळ कर, कंबर उचल, पाठ सरळ ठेव. लाव जोर, लाव 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 जोर. मला वाटतं याला आपल्याला घेऊन जावं लागेल लवकरात लवकर. ॲम्ब्युलन्सला वेळ लागेल. काय झालं डॉक्टर? तुमचे खरोखरच मनपूर्वक धन्यवाद. आज तुम्ही केलेल्या प्रथम उपचारामुळे एका जणाचे प्राण वाचलेले आहेत. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर, यांना कोण घेऊन आलं सांगतील का? सॉरी, मी त्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती देऊ शकत नाही. मान्य आहे, आता कायद्यात बदल झालाय, पण ज्यांनी जीव वाचवलाय त्यांनी कमीत कमी गाडी नंबर आणि झालेली घटना हे सांगायला हवी.